मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी, भाजपमधील टोळीनं आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप. भाजप विरोधातील व्हॉट्सअप चॅट व्हायरल, भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. पक्ष उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा याबाबत निर्णय होणार का, याकडे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर सुद्धा सुप्रीम कोर्टात सुनावणी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. पक्ष दादांचा की शरद पवारांचा, आज होणार निर्णय. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आज सुनावणी. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार. सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. सर्व पक्षीयांकडून शक्ती प्रदर्शन करत भरले जाणार अर्ज, तर 5 फेब्रुवारीला होणार मतदान. ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणीसाठी कोकण भवनात जाणार. 65 नगरसेवक आज वेलापूरमधल्या आयुक्त कार्यालयात जाणार. दुपारी 12 वाजता सेना भवनातून एकत्रित बसमधून होणार रवाना. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 11 पैकी 7 नगरसेवकांचा गट स्थापन. 4 नगरसेवक गैरहजर, 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, तर 2 नगरसेवक मनसेच्या गोटात. येत्या 2 दिवसात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती. मुंबईतील महापौर पदाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शहा यांची घेणार भेट. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळेंमध्ये दिल्लीत बैठक. मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या संदर्भात कसं पुढे जायचं, याबाबत चर्चा. अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार असल्याची माहिती. राज्यात विविध क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकींसह तंत्रज्ञानाचंही हस्तांतरण. मुख्यमंत्र्यांनी थेट दावोसमधून दिली माहिती. बिझनेस हबच्या माध्यमातून लाखो रोजगारांची निर्मिती होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठकीचं आयोजन. मुंबई महापालिकेमध्ये मिळालेल्या जागांसंदर्भात बैठकीमध्ये होणार चर्चा. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये राज ठाकरे राहणार उपस्थित. उद्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. माकपच्या पायी मोर्चाचा आज 3रा दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील गेटवर मोर्चा अडवला. रात्रीपासून मोर्चेकरांचा इथेच मुक्काम. लाडक्या बहिणींची आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी. अनेकांनी केवायसी करताना निवडले चुकीचे पर्याय. लाभापासून एकही महिला वंचित राहू नये, यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना. नागपुरातील एका व्यावसायिकाकडे तब्बल 4 कोटींची घरफोडी. 247 तोळ सोन्याचे दागिने, 65 लाख रोख रक्कम. चोरट्यांना केली लंपास. ओळखीतील कोणीतरी टीप दिल्याची शंका. नागपुरात आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना. कॅप्टन सूर्या नेतृत्वासाठी सज्ज. नागपुरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. Con